नमस्कार, राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पशु पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी खासगाव येथील युवकांचा पुढाकार। मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येकाच्या जीवाची काहली होत आहे। त्यातच रानावनातील पाण्याचे जलसाठे देखील आटले आहे। ज्या ठिकाणी नदी नाले तलाव आहेत ते देखील कोरडेठाक पडलेले दिसून येत आहे। त्यामुळे नागरी वस्त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला हंड्याभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते। याउलट पशुपक्ष्यांना देखील त्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे। त्यामुळे पाण्यासाठी तहानेने व्याकुळ झालेल्या पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी खासगाव येथील काही युवकांनी पुढाकार घेऊन शेत शिवारातून श्रमदानातून इवलेसे शेततळे खोदून तयार करून त्यात पशुपक्ष्याची तहान भागविण्यासाठी जलसाठा देखील उपलब्ध केला आहे। म्हणतात ना, ईश्वराने मानवाला बोलण्यासाठी वाणी दिली, त्यामुळे त्याला पाहिजे ते हक्काने बोलून मागून घेता येते। परंतु ज्यांना वाणी नाही, जे बोलू शकत नाही, त्या पशुपक्ष्यांसाठी भीषण पाणी टंचाईच्या काळात पाण्याची व्यवस्था करावी हा विचार खासगाव येथील युवकांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी पशुपक्ष्यांसाठी जलसाठा उपलब्ध व्हावा यासाठी इवलेसे शेततळे तयार करून त्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध केला आहे। या युवकांच्या उपक्रमाचे जाफराबाद तालुक्यात कौतुक होत आहे। या युवकांचा आदर्श इतरांनी घेऊन असेच उपक्रम आपल्या भागात आपल्या परिसरात पशुपक्षी मुक्या जनावरांसाठी